नमस्कार, कसे आहात सर्व. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपण पण आता फिरणं आपलं सुरुवात केली आहे. तर आज आपण चाललो आहे नाणेघाट येथे. आता आम्ही आहेत बदलापूरला आम्ही 4 जण आहेत. मी काका, सिद्धेश काका, राजेश दादा आणि स्वप्नील दादा आणि अमित एक आहे आपल्यात, जो आपल्याला ॲड होणार आहे सरळगावला. तो सरळगावला येणार आहे. आपण इकडं आता 4 निघतोय आणि आम्ही आता 4 निघतोय आणि तो आम्हाला ॲड होणार आहे सरळगावला. थोडं लवकर निघायचं होतं पण सगळे लेट उठले, त्याच्यामुळे थोडं लेट झालं आहे. तर पटापट निघूया, कारण की आपल्याला थोडंसं नाश्ता करायला मध्ये पण थांबायचं आहे आणि तिकडे पण आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. जास्त वेळ न घालवता होता, चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर फायनली आपण निघालोय आता आणि कधी नव्हे ते काकांनी मला गाडी चालवायला दिली आहे. तर ड्राईव्ह मी करतोय स्वतः जाताना पुढे. हे बघा, मागून लगेच इकडे शब्द उच्चार लगेच पुरवायला सुरुवात केली की मुरबाडपर्यंतच आपण ड्राईव्ह करणार आहेत, त्याच्यानंतर आपण इज्जती साईडला बसणार आहेत. तर मुरबाडला सरळगावला आम्ही वाट बघतोय आणि त्याच्यासाठी आम्हाला लवकर पोहोचायचं आहे, म्हणून मी ड्राईव्हला बसलोय. नाहीतर मी बसत नाही कधी ड्राईव्हला. आणि अमितला घेऊन आणि मध्ये काहीतरी नाश्ता करून आणि मग आपण पुढच्या प्रवासाला आपल्या निघणार आहेत. सरळगावपासून थोडं पुढे येऊन, म्हणजे जवळजवळ एक 2-3 किलोमीटर पुढे येऊन एक हॉटेल आहे, हॉटेल प्रांजली म्हणून. तर तिथे आपण नाश्ता करायला थांबलेलो. याच्यानंतर आपण डायरेक्ट माळशेज घाट चढणार आहेत. तर त्याच्या आधी म्हटलं ते नाश्ता करून घेऊ. वर हॉटेल मिळेल नाही मिळेल, लवकर होईल की नाही, त्याच्यासाठी आपण नाश्ता करायला थांबलेलो. जर तुम्ही या रूटला येत आहे तर हे हॉटेल सरळगावपासून एक 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. इथे नाश्ता करून आणि मग तुम्ही पुढे निघू शकता. तर आता आमचा नाश्ता झालेला आहे आणि इथून आता आपण पुढे निघतोय. जस्ट आम्ही आता टोकावडा सोडला आहे आणि माळशेज घाट आता सुरू होईल. तर त्याच्या आधी आम्ही थोडं थांबलो आहे. तर तुम्हाला इकडचं दृश्य दाखवतो. वर मस्त धुकं आहे पण इथे पाऊस दिसत नाही आहे आम्हाला. आय होप की वर जाऊन पाऊस असेल. आणि धुकं तर खूप आहे, जर तुम्ही बघू शकता माझ्या मागे इकडे, पण पाऊस दिसत नाही आहे. आय होप की असेल वर. ज्याला आता जाऊन बघावं लागेल, तेव्हाच आपल्याला कळेल. पण आता इकडनं निघतोय आणि आपण आता थेट चाललो आहे माळशेज घाटामध्ये. पण आपण तिथे थांबणार नाही आहेत, कारण की आपल्याला त्याच्या पण पुढे जायचं आहे. माळशेज घाट उतरून आता आपण खाली आलो आहे आणि उतरल्या इथे जय महाराष्ट्र धाबा आहे, तिथे आता जेवणासाठी थांबलो आहे. माळशेज घाटमधील दृश्य तुम्ही बघितलंच असेल की किती छान धुकं होतं आणि किती चांगलं वातावरण होतं. तर ते आपण परत तिथे जाणार आहेत, पण ते उद्या. आज आपण फक्त नाणेघाट फिरणार आहेत. आता जेवण करूया आणि मग आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. तर जेवण करून आणि आपण आता पुढे निघालो आहे, ते म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल बघायला. तर तुम्ही नाणेघाटला जाताना तिकडनं सरळ निघालात की तुम्हाला मध्ये साईन बोर्ड दिसतील. ते बघत तुम्हाला यायला लागेल. नाहीतर मग जर तुमचा रस्ता चुकला तर तुम्ही बलतीचकडे कुठेतरी जाऊ शकता. जसं आमचं मगाशी झालेलं, आम्ही बलत्याच ठिकाणी थोडंसं गेलेलो, मग आम्हाला परत रिव्हर्स फिरून यायला लागलं. आणि आता आम्ही चाललो आहे रिव्हर्स वॉटरफॉलला. या ठिकाणी नेटवर्कचा थोडासा इश्यू आहे. मध्ये नेटवर्क येतं आहे, मध्ये जातं आहे. तर तुम्ही आधीच जर Gmap लावून घेतलात तर तुमच्यासाठी बरं पडेल, म्हणजे जेणेकरून ऑफलाईन मॅपवर तुम्ही येऊ शकता. तर आता आपण थेट चाललो आहे रिव्हर्स वॉटरफॉलला. अजून देखील आम्हाला पावसाचं थोडंसं दर्शन पण नाही झालेलं आहे. आम्ही आशा करतोय की वर जाऊन आणि चांगल्या प्रकारे एक निसर्गाचा अनुभव घेता येईल. पण बघूया आता काय होते ते तिथे गेल्यावरच आपल्याला कळेल. तर आम्ही आता पार्किंगमध्ये आलो आहे आणि तुम्हाला दिसतंय नाही दिसत आहे माहिती नाही, पण खूप जास्त धुकं आहे इथे.
आणि इकडनं आता आम्ही रूट शोधत चाललो आहे. पार्किंगपासून समथिंग 1 किलोमीटर काहीतरी आहे पुढे अजून. ते पूर्ण आपल्याला पायीच जावं लागणार आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता पुढचा रस्ता. त्याच्यामध्ये तुम्हाला बघू शकता की काही दिसत नाहीये, पाऊस नाहीये. पाऊस असता तर अजूनच जास्त धुकं असतं. पण आता इकडनं वाट दिसते आपल्याला. त्या वाटेला सरळ आपल्याला जायचंय. आपण रिव्हर्स वॉटरफॉलला पोहोचू. फायनली ज्या गोष्टीसाठी आलेलो त्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. पाऊस पडतोय आणि आम्ही वॉकिंग करतोय. आणि अजून पुढे एक अजून 15 ते 20 मिनटं आम्हाला अजून चालायचं आहे पुढे. आणि त्यानंतर रिव्हर्स वॉटरफॉल येईल. तर आता बघूया. जसा जसा पाऊस आला, राजेश दादा, अमित आणि पिंटू दादा मागे थांबलेत. आम्ही दोघं भिजत पावसाचा आनंद घेत आणि पुढे चालतोय. दिसत पण नाही ते आता दिसत पण नाहीयेत. काका सिद्धेश काका तर तो अजून मागे थांबलाय. पण आम्ही दोघं हौशी माणसं पावसाचा आनंद घेत घेत आणि पुढे चाललोय. तर अजून आम्ही थोडं पुढे आलोय आणि आता धुकं अजून वाढत चाललंय. पुढे रस्त्याचा अंदाज येत नाहीये. आणि तुम्हाला दाखवत आहे बघा, पुढे काही रस्त्याचा अंदाज येत नाहीये. तसाच अंदाज घेऊन आणि आम्ही रस्ता शोधत आणि पुढे चाललोय. तर बघूया आपण कुठे पोहोचतोय. माणसांचा आवाज येतोय पुढून, त्यानुसार त्या दिशेने चालत निघालोय. आणि आपण थोडं अजून पुढे आलोय आता. आणि इथे वॉटरफॉलचा आवाज यायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आपण खूपच जवळ पोहोचलोय आता. आणि नक्कीच इथे बघण्यासारखं दृश्य असेल, खूप सुंदर असेल अशी कल्पना करून तर आलोय आपण. आता आवाजावरून पण वाटतंय, पण आता तिथे गेल्यावर आपल्याला कळेल की नक्की कसं आहे ते. आपण फायनली पोहोचलोय तिथे. पण इथे कोणत्याच प्रकारचा आपल्याला रिव्हर्स वॉटरफॉल दिसत नाहीये. कारण की हवा नाहीये, पाऊस पण कमी आहे. धुकं खूप आहे पण पाऊस कमी आहे आणि हवा पण नाही आहे. इथे तुम्ही बघू शकता की इथे बनवलेलं आहे. आणि कारण की पुढे जाऊन काय अपघात होऊ नये म्हणून तिकडनं ते पाणी खाली जातं आणि खालून वर फिरून येतो. 1 मिनटं, थोडा पाऊस चालू झाला आता आणि त्याच्यामुळे कदाचित आपल्याला या साईडला थोडं बघायला मिळतंय. हे बघा, या साईडला इथे थोडंसं आपल्याला बघायला मिळतंय. जास्त नाही दिसत आहे पण तरी थोडंफारच आहे, जास्त नाही आहे. बघूया अजून थोडा वेळ वाट बघूया. जर पाणी वाढलं तर कदाचित वारा आणि त्याच्यामुळे परत तो रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. आणि आपण आता आपल्या 3 मेंबरची पण वाट बघतोय. ते येईपर्यंत थांबूया. होप सो की आपल्याला बघायला मिळेल. एवढं नाही आहे वारा पण थोडाफार आहे. बघूया आता पुढे काय होतंय. आणि पावसाला जशी सुरुवात होते तसं पाणी वाढतंय तसं तो रिव्हर्स वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतो. या साईडला तुम्ही इथे बघू शकता की इथे पाणी जे खाली जातंय ते परत उलटं फिरून आणि परत उलटं येतं. पूर्ण भिजलोय आता. काहीच राहिलेलं नाही भिजायचं. त्याच्यासाठी इथे आलेलं ते साध्य झालेलं आहे. पाऊस अगदी थोडा वेळ होता आणि त्याच्यामुळे थोडा वेळच आम्हाला तो काही आनंद घ्यायला मिळाला. असा खूप जास्त पाऊस नव्हता जेणेकरून
खूप जास्त चांगलं आपल्याला बघायला मिळेल असं काही नाही दिसलं, पण थोडा पाऊस आलेला त्याच्यात थोडंसं एन्जॉय केलं आणि आम्ही आता निघालो आहे ते नाणेघाट बघायला. तर इकडनं आपण थेट जाणार आणि समोर एक थोड्याच अंतरावर म्हणजे जिथे आपण गाडी पार्क केलेली तिथून 2 मिनिटाच्या अंतरावर नाणेघाट आहे, तो बघायला आपण जाणार आहेत. आता आम्ही आता फायनली पार्किंगच्या इथे आलो आहे आणि आता इकडनं पुढे बघूया नाणेघाट. पण इथे पार्किंगमध्ये जाता धुकं परत वाढलं आहे. हे असंच होत राहतं, मध्ये वाढतं मध्ये कमी होतं, मध्ये वाढतं मध्ये कमी होतं. आता बघूया नाणेघाटला आपल्याला अंधार पण पडत चालला आहे आणि बघूया आता नाणेघाटला आपल्याला काय मिळतं बघायला, नाही मिळत आहे. तर निघूया इकडनं. तुम्ही जर इकडे रिव्हर्स वॉटरफॉलला येत आहे तर पार्किंगपासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे तुम्हाला चालत जावं लागेल. त्यासाठी ते गाईड्स असतात, ते 300 रुपये घेतात. तुम्हाला जर गाईड करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट चालतसुद्धा जाऊ शकता. थोडंसं जरा अंदाज घेत जावं लागतं, पण तुम्ही तसंही जाऊ शकता. गाईड घेऊन गेलात तर तुम्ही तसंही जाऊ शकता, ते तुमच्यावर आहे की काय करायचं. आता इकडनं आपण हे तुम्हाला इथे दिसतंय या रूटने आपण सरळ चाललो आहे ते नाणेघाट बघण्यासाठी. तर आता आपण पोचलो आहे नाणेघाटात. ही तुम्ही बघू शकता की ही ती वाट आहे नाणेघाटची. तर नाणेघाट हा मार्ग वापरला जायचा सातवाहन काळामध्ये व्यापार करण्यासाठी आणि या मार्गावरून येताना जो वाहतूक कर म्हणजे आपण आजकाल जसा टोल भरतो तसा वाहतूक कर जमा केला जायचा. आणि इथे माझ्या साईडला तुम्ही बघू शकता की एक मोठं दगडाचं रांजण आहे. तर या रांजणामध्ये तो सगळा कर आहे, त्या काही सोन्याचे सिक्के होते ते सगळे याच्यामध्ये जमा केले जायचे. तर चला आता आपण पुढचा जो मार्ग आहे तो मी तुम्हाला दाखवतो. तर त्या वाटेवरून थोडं खाली आल्यानंतर माझ्या या साईडला तुम्ही बघू शकता की एक जुनी गुफा आहे आणि तिथे आतमध्ये त्याच्या आतमध्ये प्राचीन लिपीने काय काय लिहिलेलं आहे. ते अंधार असल्यामुळे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही. आणि इथे तुम्ही हा मार्ग जो खाली जातोय, ही वाट जी खाली पूर्ण जाते, तर ह्या मार्गाने तो व्यापार पहिले जुन्या काळात केला जायचा. तर हा जो मार्ग आहे इकडनं ट्रेकिंग करून पण तुम्हाला वर येता येतं. मुरबाडपासून थोडं पुढे आलात की तुम्हाला तिथे ट्रेकर्स पॉईंट मिळतो आणि तिकडनं एक 3-3.5 तासाची ट्रेक आहे आणि ती करून तुम्ही डायरेक्ट तिकडनं वर इथे नाणेघाटला येऊ शकता. तर आज खूप मजा आली. आपण नाणेघाटचा रिव्हर्स वॉटरफॉलसुद्धा बघितला. त्याच्यानंतर नाणेघाटची जी जुनी वाट आहे जिकडनं सगळा व्यापार केला जायचा कोकणात, तर तो पण आपण बघितलेला. नाणेघाटचा वॉटरफॉल आपण बघितला. तिथे जरा पाऊस कमी असल्याने आपल्याला तो अजून चांगल्या प्रकारे बघता आला नाही. तुम्ही जर इकडे यायचा विचार करताय तर थोडा पावसाचा अंदाज घेऊन आलात तर बरं राहील. आणि नाणेघाटची जी वाट आहे ती तर खूपच सुंदर आहे, ती तुम्ही नक्की बघा इकडे आल्यानंतर. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे थोडा सपोर्ट करा चॅनलला आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया एका नवीन ठिकाणी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.